प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. जे आपले असतात ते आपलेच असतात. आपल्यासाठीच धावून जातात. परक्यांना त्या वेदना कळत नाही, आपल्यालाच आपल्या वेदना कळतात. आपल्या माणसाच्या वेदना कळतात, त्या परक्यांना उपऱ्यांना कधीच कळणार नाही. चित्राबाई वाघ, नवनीतबाई राणा, रुपालीबाई साखरकर यासारख्या उपऱ्यांना आणि परक्यांना तर त्या आमच्या वेदना कधीच कळणार नाही. त्यांना फक्त सत्तेतला मलिदा खाण्यासाठी, सत्तेच्या वर्तुळातले फायदे मिळविण्यासाठी, ओरबडून खाण्यासाठी त्यांना सत्तेतल्याच लोकांची वा त्यांची चापुलिसी करायला त्यांना आनंद मिळणार. परंतु इथे दीनदलितांवरती, दीनदलितांच्या लेकी बाळींवरती, गोरगरिबांच्या लेकी बाळींवरती, शोषित वंचित पीडितांच्या लेकी बाळींवरती होणारे अन्याय अत्याचार मात्र यांना कधीही दिसणार नाही. अनुष्का पाटोळे लातूरच्या औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारी, 6वी वर्गामध्ये शिकणारी अवघ्या 12 वर्षाची अनुष्का पाटोळे संशयास्पद मृत्युमुखी पडली. अजून तिच्याबद्दल इन्क्वायरी करा किंवा चौकशी करा म्हणून कोणी दखल घ्यायला तयार नाही. चित्राबाई वाघच्या तोंडाला कुलूप लागलेला आहे. नवनीतबाई राणा फक्त इतर गोष्टींवरती बोलायला मोकळे आहेत. रुपालीबाई साखरकर अमृता फडणवीसच्या विरोधात कोणी काही बोलतंय का याची वाट पाहून असतात, आणि जे कोणी विरोधात बोलणार त्यांना महिला आयोगाच्या वतीनं एक ताबडतोब नोटीस पाठवायला मोकळ्या राहतात. परंतु अनुष्का पाटोळे नावाची 12 वर्षाची मुलगी इथं संशयास्पदरित्या मारून टाकल्या गेली. तिच्याबद्दल मात्र ह्या बाईला, रुपाली बाईला थोडीही कलव नाही, थोडीही माया नाही. कारण मी म्हटलंय, आपले असतात. हे रुपालीबाई साखरकर सारखे हे परके लोक, उपरे लोक, यांना आपलं दुःख काय कळणार? यांना फक्त आपण तेव्हाच कळतो जेव्हा यांना मतांची भीक लागते. यांना ज्या वेळेला मतांची भीक मागावी लागते त्याच टायमाला ते आपल्या दारामध्ये भीक मागायला येतात. अन्यथा आपण मेलो काय आणि जिवंत राहिलो काय याच्याशी यांना काही घेणं देणं राहत नाही. परंतु जे आमचे आहेत ते आमच्यासाठी कधी धावणार. रक्त रक्तासाठी धावतो याची प्रचिती आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आली. तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी साम्राज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च विद्या विभूषित नात सून म्हणजे आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांगिनी, त्यांची सावली अंजलीताई आंबेडकर ह्या आज अनुष्काच्या आईला भेटायला गेल्या, तिच्या घरी गेल्या, त्यांचे सांत्वन करायला गेल्या. अनुष्काच्या आईच्या गळ्यात पडून त्या रडल्या, गही भरल्या. आज आमच्या लेकीला न्याय मागण्यासाठी, मेल्याच्या नंतर सुद्धा न्याय मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही आमची शोकांतिका. त्याच्या डोळ्या वाटे ते दुःख वाहत होतं. अंजलीताईंनी अनुष्का पाटोळेच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांचे सांत्वन केले. तुम्ही एकटे नाही, अनुष्का आमची लेक आहे, तिला आम्ही न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच, हा शब्द बाबासाहेबांच्या नात सुनेने अनुष्काच्या आईला तिच्या घरच्यांना दिलाय. कधी बोलणार चित्राबाई वाघ? का तुम्हाला अंजली भारतीच्या विरोधात बोलायला ठेवलंय? कधी बोलणार नवनीतबाई राणा? फक्त तुम्ही हनुमान चालीसा बद्दल बोलणार, इथं माणसं मुर्दे पडतात त्यांच्याबद्दल बोलणार नाही. रुपालीबाई, अमृता फडणवीस
बद्दल कोणी काय बोललं की तुला इतका राग येतो? अहो, इथं आमचे मुर्दे पाडल्या गेलेत, आमच्या लेकीबाळांचे मुर्दे पाडतायत, पाडतात. का गप्प आहे तुम्ही? परंतु आम्ही गप्प राहणार नाही. आम्ही संघर्ष करू. आमच्या लेकीबाळींना आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. न्यायाची लढाई आहे. प्रदीर्घ काळ लढावी लागली तरी आम्ही लढू, परंतु आमचा न्याय, आमचे अधिकार आम्ही मिळवूनच दाखवू. आमच्या अनुष्का पाटोळे या लेकीला न्याय मिळवून देऊ. तिच्या जे कोणी हत्यार असतील, तिचे जे काही खुनी असतील, ज्या व्यवस्थेत तिचा खून केलाय, त्या व्यवस्थेला आम्ही सोडणार नाही. त्यांना मोकार फिरू देणार नाही. कायद्यानं धडा शिकू. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.